ईश्वराला आहे कापसी नदी तीरावर मंदिर तयाचे आहे कापसी नदी तीरावर मंदिर तयाचे आहे स्मरितो आम्ही तयाला स्मरितो आम्ही तयाला हे दैवात अमूल्य आहे पहिला प्रणाम माझा विघ्नेश्वराला आहे पहिला प्रणाम माझा स्मरितो आम्ही तयाला स्मरितो आम्ही तयाला हे दैवात अमूल्य आहे पहिला प्रणाम माझा विघ्नेश्वराला
प्रणाम माझा श्रीमेटिकेश्वरा
पाऱ्यावर जबाबदार भिकुवरी पोलीस पाऱ्यावरी जबाबदारी भिकुवरी अरे नजर ठेवता नका अरे नजर ठेवता नका पोलीस पाऱ्यावरी नवीन आणले देव बसलाय ना आपल्या इथे त्यासाठी इकडे पाठवलाय काय नाव गाव सगळं ओळखता जुना कोण मी का तू आता पोलीस खात्याला विचारायला लागेल मग जाऊन विचारू आपण जुना तू माझी आज भरती आली तू नाव सांग ना पहिलं अरे माझं नाव बघ माझं नाव बाळू तू काय बाळू बाळू हा नाव पण चांगलं ठेवलंय तू चालू मी चालू मग माझं तू ऐकलंस नाही मी तुला सांगितलंय नाही. मग चालू कसं बोलला मी म्हटलं बालू ना मग तू चालू असं कसं मग काय माझं नाव ऐकलं ना हडबडशील तू काय म्हणतोस काय म्हणजे काय सांगतो का? तू कोण बाळू हा. आणि मी काळू अरे काळू म्हणलंय भाई थोडी मी म्हटलं तू चालू कर बारा व्यवस्थित ठेवायचा गडबड नका बघ सांभाळण्यासाठी तडफडणारा माणूस असा माणूस भारतीय संस्कृतीला निर्माण केला त्याची परंपरा आकर्षित करणं आणि विकसित करणं हेच मानवतेचे हित आहे आणि आयुष्याचे सार्थक परंतु हो शिपायाचा पारा कोणत्या प्रकारे चालला आहे हे पाहिलं पाहिजे शेवट पहारा कोणत्या प्रकारे चालला आहे गुलाबाचा फुलाप्रमाणे ठीक आहे हा व्यवस्थित लक्ष द्या हो ठेवतो येतो मी या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मला कोण नाही काय हे आलो नाही दिसत नाही माझा रक्त खवळून गेलाय पण काय करणार परमेश्वराला मला अंदाज करून माझे नेत्र विधरावून घेत आहेत म्हणून जर का माझे डोळे असते तर त्या शिरगे डोळे तुकडे तुकडे केले असते भाऊ तुकडे
तुकडे तुकडे केले असते. जामनगर बसताना नाही आमच्या मातेला दारोदार हिंडायला लागला. त्या शेरकराच्या हात पाय तोडून माझ्या भाऊ समोर नसते तर नावाला संधानच नाही. भाऊ नको नको रे असा एकटा मी येतो तुझ्या बरोबर. सत्ता जाणार कधी अडवू नये. मी चांगल्या कामासाठी जात आहे. आईचा हिंमतवान आशीर्वाद असताना कोणाला हिंमत आहे माझ्या तिकडे जर पाहण्याची. तर आपण आपल्या राज्यात जाऊ. चौकात ना इकडे वाघाची लय भीती आहे. मागती गावच्या जावई अमित सावर्डेकर गाव पालवत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपये. तसेच दिनेश घाणेकर विलास खांबे एका ग्रुप दिनेश घाणेकर विलास खांबे 201 रुपये. तसेच राजेंद्र महादेव कोळपे या नंदीसाठी 101 रुपये. तसेच ही जी आता नांदी गायली या नांदीसाठी नरेंद्र सोहा खांबे यांच्याकडून 101 रुपये. तसेच प्रवीण लोंढे यांच्याकडून संपूर्ण वंगट्यासाठी 110 रुपये. तर या सर्व देणगीदारांचे श्री व्यंकटेश्वर मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे जोडीवाला, कोण जोडवाल्या? अरे देव आल्यापासून मला भरपूर जागरण झालं. तूच काय? हा, अरे समोर ड्युटी करायची बघ इंटरेस्टच नाही आपला. मग तुला आराम पाहिजे. मला आराम पाहिजे. आराम खुर्ची घेऊन आलोय. खांद्याला लावून हा मग घरात आलीस ना? हा मग मी आता आराम करतोय. जर महाराज आले तर ताबडतोब उठवायचं. कोण उठाय पाहिजे? हा उठणार लगेच. जिस मोहल्ले में डाका डालता है उस मोहल्ले का हर चीज काबिज करता है. जब मैं गली से गुजरता हूँ तो हर बच्चे की माँ कहती है बेटे चुपचाप सो जा, डाक शहर का नारा है. ये कुत्री बघते ते नाचवले. लेकिन पंडित का कहना यह है कि होने वाले की परमार अपना रचना सुधारना हेतु दंड कर देता है. सब कुछ जाने दे. अपने राज्य में काम करने वालों को दम मारना चाहिए. अरे इधर है कौन? अरे इधर है कौन? तुला काय करायचंय? आमच्या राज्यात आम्ही काय पण करू. ये राज्य मेरा है. महाराज तुम्हाला कोण नाही केलं अजून? मेरा ही रहेगा. तुम्हालाही रहेगा. आम्ही कुठं म्हणलं आमचा आमचं आहे म्हटलं. ठीक है बाबूगा.
म्हणजे याची किती मारायची किती भीती मारली अरे अशी भीती मारायची एक नंबर तुला समजलं मला पण समजलं समजलं शिवाई बोला आहाराला ठेवा येतो मी. तुम्ही नाही आलं मी अरे उडी बिडी मारी माहिती काय या गाडीला ब्रेक नाही जावा लवकर काय मध्ये तुमचं मासा लुटवला मी काय करणार मी म्हटलं कुत्री बघताय बोलतो पण वापस आलाय इथे अरे जोडीवाला कुठे गेले काय वाटतंय लय वाईट वाटतं रे थुकला हातावर थुकला हातावर थुकला थुकला म्हणतोय लाटे बाजूला लाट धावते तरी किनारा गाते पाप धावते पुण्यक्षेत्री तरी सतत संपेना आणि माझा भावी भेटेना अरे रे परमेश्वरा कसे दिवस होते रे? भाऊ कुठे भाऊ कुठे गेलासे भाऊ भाऊ नवय ओ भाऊ 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 नवय भाऊ जवळ कोण आहे तू तुझ्या चाबूक द्यायचं ना तुझ्या चाबूक ए बाबा थांब तुम्हाला काय माणूस किती नाही गोळी पण नाही नसीबाने थट्टा आज मांडली कशी नसीबाने थट्टा आज मांडली विषयाचा शोध आहे आज किती दिवस झाले पण विषयाचा पत्ता मिळाला की नाही संत याची मुळच काळजी करू नको बरं आपल्या राज्यात
हॅलो साई संतोष चव्हाण आणि गोविंद संतोष चव्हाण. साई संतोष चव्हाण गोविंद संतोष चव्हाण यांच्याकडून शेर खानाच्या भूमिकेसाठी शेर खानाच्या भूमिकेसाठी शेर खान म्हणजे या दोन मुलांचे पापा संतोष चव्हाणासाठी 101 रुपयाचं बक्षीस आहे. तशी व्यंकटेश जोग मंडळ आपले आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी म्हटलं भूत माझ्या माणूस बाई, भूत आहे. हा भूत नव्हे, हा कमीच आहे. आता भुडका पडले भुडका. खुदा मालक ट्रकांच्या पहाडातून असले औलाद पैदा होते हैं. या हराम खोरांच्या पेटे परिते अंगाला लावून सोन काढाते हराम खोरांची चामडी. इस पहाड़ के चौहरे हमारी तवज्जो बहुत ओय जंगल के पहाड़ों में भटकती है. हा इसलिए मैं तलब रहा पाणी हूँ. खरं तू एका वडीत पाणी आटलं आणि आमचं पाणी बाहेर पडलं. सिपाही बोला. इधर आओ. आपण सांगाल काय ते मी येणार नाही. अजिबात नाही येणार. त्याला घेऊन जा. बोला बोला. त्या येणार नाही. ए, उसे बुलाओ. बुलाओ उसे. त्याला बायकोन बोलवलं नाही तुझा तुझा खाली बसा. अरे बुलाओ उसे. महाराज तुमच्यासाठी एक पाखरू आणले पाखरू क्या है? पाखरू पाखरू. आओ. हे देखो माझी मुलगी कुमारी माझी मुलगी निशा हा हिला इथे घेऊन या. काय नाव तिचं काय ना कुमारी माझी मुलगी निशा. तिच्यावर पाण्याच्या पुशिया. अरे आया कराव. तू काय ऐकलं मी ऐकलंय नाही. मग तू जा पुढे जा. काय सांगितली भेटलं वा जातो इकडं वा. अरे बाबा जा. अरे वाटतं ते बाजूला.
पाणी वरतून गेला. आशीर्वाद आहे. महाराजांच्या विचार काढा. आज एका दरबारामध्ये बोलावण्याचे कारण तुझे कोणते? बेटी, मी तुझ्यावर एक कामगिरी सोपवणार आहे आणि तू ती आनंदाने पार पाडायची आहेस. पिताजी, अशी कोणती कामगिरी तुम्ही माझ्यावरती सोपवणार आहात? बेटी, आनंदाने पार पाडेन. बेटी, हा? आनंदपूर नगरचे 2 मुलगे आहेत. टोकलेच. कसे? त्यांच्यावर प्रेम करू ते काय इथपर्यंत घेऊन ये. एवढीच कामगिरी आहे. आमच्या दोघांवर कामगिरी माझ्या होणार नाही. आवाज! आम्ही पण दोघं जण आहोत. अरे हो. बोल. हो ना की नाही? महाराज ही तुमची पोरगी वाटत ना. परंतु त्या दोघांवरती प्रेम करत असताना माझ्यावर कोणते संकट येणार नाही ना? नाही. त्या संकटाला सदैव हा तुझा बाप हजर राहील. जेसीबी एवढा असतो ना. ठीक आहे, मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. तुला पाहिजे काय? मला पण त्या सिमोर सोडून येते. हो सिमोर. मला पण आशीर्वाद तू नको आणि काय बोलतो? शिपाई, पहारा व्यवस्थित ठेवा. ठेवतो आम्ही. येतो मी. नाही आलं तरी पण चालेल. परत येऊ नका तुम्ही. खरोखर येऊ नका. ये. अडचणीच्या वाटेनं कशाला हो, खड्डे किती आहे? मराठी भाषेला नाही. हेच काय फळ. असंच का किंवा या सुराच्या वचनाला असते. सत्ता मरणाचे शब्द वार वार बदलत नसतात, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने खरं स्वरूप धारण करून तो वचन भंग करू लागला तो कदापि मानणार नाही. हेच मराठी माणसाने ब्रीद आहे आणि आपल्याला ते पार पाडायचे आहे. समाधान समाधान समाधान. माझा भाऊ एक बराचा शूट. याच्या तोंडी शोकलेले शब्द बऱ्याच दिवसाच्या अवधीनंतर बाहेर पडले. भाऊ, आपल्याशी हटलेला क्षमा असेल. हो सत्ता. चल तर पुढे जाऊ. चौकाच नाही. आपण कोण? अन्यशा रानवळे का करतात? तू कोण आहेस? तू आजची चौकशी काय करत आहेस? मी हो बाबा, इथे कोणाचा आवाज येत आहे आणि तू कोणाबरोबर बोलत आहेस? फुलपाखरू सत्ता इथे गरीब राज करणे आलेले आहे. त्या आपली चौकशी करत आहे. भाऊ, चल आपण पुढे जाऊ. ते राजकारणी गरीब राजकारणी असून तो सहकार्याचा गुप्तहेर असला पाहिजे असं मला भासवत आहे. मी गरीब राजकारणी आहे. तुमच्या हातून मला फार फार दुःख वाटत आहे. आजचे हात पाहून तू आम्हाला कोणत्या सहाय्य करशील सांग पाहू. बापूस लय गरीब आहे. आपले नाव काय? माझे नाव अमर. माझं नाव सरदार. अमर, तुम्ही जर
संतांचं पालन पोषण मी करेन. म्हणतो काय? हो कोणत्या पण ताब्यात देऊ नका. हो एका डोकं फिरलंय का? बाजूला जायला तू जर का माझ्या भाऊला पकडून ठेवला असलात अस्सल सारे विसरून जा. अस्सल मरणाची औलाद आहे. मरेन पश्य येणार नाही. आलोत का भेट तुला? जे आपल्या खातेवरचा उगवता तारा, मालकी गावचा उगवता तारा, अमोल खाते या अमोल खात्याच्या भूमिकेसाठी आपल्या गावचे पोलीस पाटील सचिन खैर यांच्याकडून 200 रुपये तसेच रणजित शांतारामध्ये यांच्याकडून शिपायांच्या भूमिकेसाठी शिपायांसाठी हायटेकच्या वापरासाठी 100 रुपये तसेच नरेंद्र शोभा खाते यांच्याकडून भोजनाट्यासाठी 101 रुपया तसेच प्रवीण लोंढे यांच्याकडून संपूर्ण भोजनाट्यासाठी मला बायको मिळाली जाडी व जाडी. मला बायको मिळाली जाडी व जाडी. आणि माझ्या मुलाला साडी हो साडी. तिला माझ्या मुलाला साडी हो साडी. मला बायको मिळाली जाडी व जाडी. मला बायको मिळाली जाडी व जाडी. तिला माझ्या मुलाला साडी हो साडी. भाऊ काय चाललंय माहिती सांगू काय मी? मला बायको मिळाली जाडी. तुमची कशी आहे बारीक आहे? अगर मेरे से रुबाब करते हो साहब जर आलो तिथे जरा धरू नको. काय म्हणतात काय? जावड़ी का फायदा हम लोग कर उठाएंगे. जावड़ी का डाकू कहीं मुझे मिला तो मार के माफी काट कर उसका खून पी जाऊंगा. लेकिन जंगल का चूहा हमारे सामने कभी नहीं आता. रोज आना आया करता है. वाह! नशीब किती छान आहे. एक काम तर माझ्या पायी चालवलंय. थांब, घेतो समाचार.
संकटाच्या दुःखात सामोरतो तेव्हा त्याला जन्मदात्या आईचे दूध आठवते. याची जाणीव ठेव आणि काही त्याची तयारी महाराज तुमची ताकद कमी पडली यांची हिंमत. हा, तुमच्याकडे जा. तू घराचा ठाऊक सांगणार की नाही? शेरखान त्या गुळेशकी धडपड किती माहिती सांगणार नाही. काय म्हणे साहेब? बोल. घराचा ठाऊक सांगणार की नाही? अजिबात त्याकडे काय येत आहे? कुठे शोधू भाऊ तुला काही कळेना रे मला. कुठे शोधू भाऊ तुला काही कळेना रे मला. एकाएकी आली हवा आजही झाला मायेचा दिवा. आजही झाला मायेचा दिवा. वडापाव आणि वडापाव. महाराज लय खुश झाला दिसतोय. या प्रेम सागरामध्ये महाराज तुमची आई ही आमची आई. महाराज अहो तुमचे बाबा ते आमचे बाबा. काय दात काढते मला कन्या मोठी कन्या कमजोरच मोठी नाही. महाराज
अहो, तुमची मेवणी की आमची मेवणी? नाही, मेवणी आवडते वाटतं बायकोपेक्षा मेवणी पण. अहो महाराज, तुमची बायको की आमची बायको? महामंडळाचे 2-4 घोट या शेर खानाला 5 महामंडळाचे 2-4 घोट हे वाज उडी आल्या या शेर खानाला 5 अबा मी काय याच्यात जात नाही, या दुकानात मी जात नाही, मी जाणार नाही. तू ये. तुला कोण? मी का तू? अरे कशाला जीव देतो? कंटाळलो या राजाला, जातो सोलापूर. तो खांबेवाडी तवा निघून जातो त्याच्याकडे न्यायला लागेल.
मला दे. आज 4 दिवस झाले तरी तिचा अद्याप पत्ता नाही. तेव्हा तुम्ही महामंत्री रयत खान यांना घेऊन द्या. हत्तीचा काय आता कुठे आणणार हत्तीचा काय महामंत्री महामंत्री तुला आणला हत्तीचा काय वाटतं महाराज एखादी दरबाराचं कारक होते. एखादा शत्रूचं चालकून आला ना सांगा त्याला माझं नाव. महामंत्री धावण्याचं काहीच कारण नाही. महामंत्री एक तुझ्या कामगिरी सोपवणार आहे. महाराज अशी कोणती कामगिरी संपवणार आहात. महामंत्री निशाला पाठवण्यात आज 4 ते 5 दिवस झाले. तिचा अद्याप पत्ता नाही. तेव्हा तिचा शोधासाठी तुम्ही काय याला तो घेऊन जात नाही ना मला. तू सेत आहे तो शेर खाऊन आणि त्याच्या भोवती गोळा झालेली पुतळावर किती छान चालले. तिला आपल्या मुलीची किंवा बायकोची परवा नाही. तुझ्या आवाजासारख्या पोरक्यांना सुख होऊ दे. या आनंदाने फिरून फिरून मला फार थकवा आला आहे. चालवत देखील पोटात दुःखाचे उडके येत आहेत. संतान आजच्या माझ्यावर आपला विश्वास ज्याला एकदा बरे होते त्याला मी आयुष्यात आपल्याला मानलाय. संतान त्या प्रेमाचं नाव करूस. अगं वेडे, प्रेम आलं असतं. तुला माहित आहे मी आलो आहे. तुझ्या रागावरातून त्रास सहन करावा लागला. आणि अशा
झाल्याशी तुझ्या महागती विसा दे विचार कर. काय बोलला काय चंद्राच्या पुढचा सुरू वा 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 आई खाली ठेव ना. तुझा आवाज किती मधुर, वा 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 तुझे शब्द किती गोड, वा 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 तू किती सुंदर आहेस. अजून डोळं उघडून बघितलं नाही हो सावकाश न्या धोका नाही सावकाश सावकाश ए जोडीवाला अरे आता ते महाराज आणले होते ना काय झलक मारली महाराजांनी महाराज कुठलं होतंय हा? कुठलं होतंय कुठले होते मग अरे युट्यूबला गाजतात ते महाराज काय? अरे मग अरे पहिलं महाराज आलं होतं ते हा? पहिलं महाराज आलं होतं तो बोल पहिले महाराज नाही ते. मग आता नंतर आले ते ना ते महाराज काय उडी मारली पहिले आधी आले नाही. अरे 2-3 दिवस मला माहित होते मला कीर्तन सांगायचंय मला कीर्तन सांगायचंय म्हणून म्हटलं जरा एक झलक दाखवा लागली दारू. महाराज आले ते मी म्हटलं या काय हे दर्शनाला आले मला ना चांगली गोष्टी आल्या आहेत. आता कशाचा विलंब लावतोय? मला माझ्या भाऊचा शोध घेतला पाहिजे. जयद्रथ सिंह, तू माझ्या भाऊला पकडून ठेवलास तर मला उगा मराठीशाहीला तुडून सोडलं पाहिजे असलास. हे सारे विश्वांचा या सर्वांच्या वादाने कारण तो शरण नाही. तुझ्या न माझ्या प्रेमाची आहे निराळी कहाणी. तुझ्या न माझ्या प्रेमाची आहे निराळी कहाणी. फुलवाया प्रेमाचा हा मळ काऊ प्रीतीची गाणी. आहे सगळ्या तुझी फुलझाडी. अमर राहील ही प्रेम कहाणी. मी आहे सगळ्या तुझी फुलझाडी. अमर राहील ही प्रेम कहाणी. मी आहे तुझी फुलझाडी. अमर राहील ही
एक तो काटा मिळाला, दुसरा तो संग्राम. अरे तुम्ही देखील मर्जाचे उगवणारे असलात तरी मी देखील मुस्लिम धर्माचा आहे. सर्वांची धाव खूप नावाच्यात असते. नावात आग्रह छान. अरे कोण म्हणतात अल्लाह राखोची बरोबर देवाच्या दोरात काढलं. सुखाची हिरवाई सापडात काढले. अरे हिरवाई साठे हे प्राण असून मराठी प्राणाची हिरवाई नाही. हे तुझ्यासारख्या बाळजावनी समाज काम दुसऱ्याच्या संपदेवर नजर ठेवून त्यांना ठेवून त्यांच्या उदारदेवर भागवणाऱ्या कुत्र्यानो एक कान ज्याप्रमाणे सुख जळतो पण पीळ जळत नाही असा सावळीचा संतान आहे. असं मत कार्यताची तुझा महामंत्री रयत खान यानं ठार केलाच आहे. आता तुझी पाळी येतो तुझ्या भेटीला. शेर खान तुझं चांगलंच घराचं काढतो. तुम्हाला जर माझा पराक्रम पाहायचा असेल ना माहिती बिघडपणाचा अवलंब केला नसता ही माझ्या हातात भडकलेली आहोत. जब हेचा किल्ला माझ्या स्वाधीन करा तरच माझं मन शांत होईल. सगळं दाढीवालाच आहे. चलून नाही शाळेला धुळीस मिळवून पाहणाऱ्या हीच माणसं विचार चालवान आणि सांभाळवान. करू देत लक्ष्मण खांबे यांच्याकडून वगनाट्याचे 101 रुपया. तसेच नरेंद्र सोमा खांबे याचकडून वगनाट्यासाठी 101 रुपया. तसेच सागर सुरेश घारेकर टेप खांबेवाडी वगनाट्यासाठी 110 रुपये. तर या सर्व देणगीदारांचे श्री व्यंकटेश्वर नवा मंडळ आपले आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
ठाव ठिकाणं सांगणार की नाही? नाही नाही कदापि शक्य नाही. सांगणार नाही. हा म्हणतोय सांगू नका बघा. या गोळीचा ठाव ठिकाणं सांग. नाहीतर फुकट प्राणाची नाही कदापि नाही. काय म्हणे काय रे? सरकार हे वाईट कातड्याचे धंदे सोडून दे. कोण संतान? हा संतान हरामखोरा. 18 दिवस हटव आमच्या आई वडील यात्रेला चालला असताना दोघी वाघाचे सोन घेऊन दोन्हीच वाघ आहे. माझ्या आई वडिलांच्या सोडाला त्याच अपघातात माझ्या 2 मावळींचा मृत्यू ओढवलास. हटव. त्याच अपघातात हा डोळे गेलेला सरदार तुझ्या समोर उभा आहे. असं हिंमत जाणून त्याची तयारी आहे. संभाळणार. सोडवा इंशाल्लाह. चांगला धूर काढा. आमच्याकडे धूर काढली नाही. अशा लावण्या जोडा खैराच्या काठी. डायरेक्ट खोलसून टाका ना. सरकार हे तुझ्या अल्लाहचे नाव हा. होवरनास तयार. बघा अल्लाह. कुठला अल्लाह? पीछे से नहीं अल्लाह, आगे से अल्लाह. गाई शेचे हराम गोला हरामखोरा. काय तुमचा धूर गेला? हे किल्ला पाहिजे तुला. शिपाई काय हरामखोरा. पहिले दाढी तांबडी सोडून करता. शिपाई या हरामखोराला तडफडून मरू दे. जीव जाऊन मरू दे. याला पाण्याची शिक्षा झाली पाहिजे. ताबडतोब तयारीला लागा. आमचा धूर. आमचा धूर. आमचा धूर. मला लय राग आला. थांब. माझा आमच्या भावांचे हात कोणी केले. जाऊनचा पाहिजे. पिऊ दे जाऊ. हा नळगे शिपाई कोणा कोणाचे नाही रे जगती संग